नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध संपल्याची बातमी आली आणि सेन्सेक्स दाणकन जवळजवळ 1200 पॉईंट म्हणजे खालती होता तो वरती गेला आणि त्यामुळे सगळेजण खुश झाले की काय झालं. पण दिवस संपायला जेव्हा येतोय तेव्हा असं दिसतंय की हे पुन्हा एकदा जुनाच खेळ सुरू झालेला आहे. जे काही सुरू आहे ते बघून खरोखर TV9 मराठी आणि मुंबई तक हे दोन्ही चॅनल शर्मेने आपली मान खाली घालतील की अरे हे तर आमचे बाप निघाले. म्हणजे आम्ही जो खेळ चालला होता महाराष्ट्रामध्ये 2019 साली सूत्रांच्या हवाल्यांनी जे काही सुरसरम्य कथा त्यांनी उभा केल्या होत्या, या जागतिक दर्जाच्या कथा म्हणजे या सगळ्या TV9 मराठीच्या अनेक कोस पुढे गेलेले आहेत. आणि त्यामुळेच थोडं स्पष्टीकरण देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे की नेमकं काय चालू आहे. आपल्याला आठवत असेल 2 दिवसापूर्वी अमेरिकेने होर्मुझच्या आखातातून म्हणजे जिथे त्यांनी वेढा घातलेला आहे आणि अनेक अमेरिकन युद्धनौका, विनाशिका, सगळ्या तिथे एअरक्राफ्ट कॅरियर, विमानवाहू नौका या सगळ्या उभ्या आहेत आणि त्यांनी इराणला वेढा घेतलेला, इराणच्या जहाजांना बाहेर यायला बंदी घातलेली आहे. आणि अमेरिकेचे रक्षा सचिव पीट हेगेसेथ म्हणाले होते की आता तिथे त्यांनी ब्लू, व्हाईट अँड रेड म्हणजे अमेरिकेच्या झेंड्याच्या रंगाचा एक घुमट तयार केलेला आहे, व्हर्च्युअल आभासी घुमट, की तिथून जाणाऱ्या सगळ्या जहाजांना संरक्षण दिलं जाणार आहे आणि शेकडो जहाजं बाहेर पडणार आहेत. त्याच्यासाठी ते रांग लावून उभे आहेत. प्रत्यक्षात 2 जहाजं बाहेर पडली आणि इराणनी त्यातल्या एका जहाजावर हल्ला केला, दक्षिण कोरियाच्या जहाजावर हल्ला केला. नंतर त्यांनी काल संयुक्त अरब अमिरातीच्या फुजैरा इथल्या बंदरावर हल्ला केला. आणि त्याच्यामुळे हे नेमकं कळत नाही आहे की हे अमेरिकेने काय साध्य केलं. अमेरिकेच्याही लक्षात आलं की त्यांनी कितीही वेढा घातला, कितीही जहाजांना संरक्षण द्यायचा प्रयत्न केला, तरी इराणनी फक्त एक जहाजाला छोटीशी जरी इजा पोहोचवली तरी देखील ही वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे, थांबणार आहे. आणि त्यामुळे नेमकं मग साध्य काय झालं तर आज सकाळी म्हणजे आपल्याकडच्या दुपारी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सांगितलं की ज्या दिवशी युद्धविराम झाला त्याच दिवशी हे युद्ध थांबलंय. आणि पुढे जाऊन त्यांनी घोषणा केली की हे जे आत्ता काहीतरी ऑपरेशन फ्रीडम वगैरे चालू होतं तेही आता थांबलंय. आणि आता त्यामुळे सगळं काही पूर्ववत सुरू होणार आहे. जे सगळी वाहतूक आखातातनं सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला की नेमकं झालंय की कोणाला कळेना. मग नंतर ट्रम्प यांनी ट्विट केलं, त्याच्यात त्यांनी पुन्हा धमकी दिली की हे जर इराणला 48 तासांची मुदत देतोय, त्यांनी जर ऐकलं नाही तर पुन्हा एकदा तांडव करू, पुन्हा एकदा त्यांना धडा शिकवू. आणि त्यामुळे नक्की काय चाललंय हे कळत नाही. आता पुन्हा सूत्रांच्या हवाल्याने, कारण जसे आपले सूत्रांच्या हवाल्याने चालणारे पत्रकार आहेत तसे एक इस्रायली पत्रकार आहेत बराक राविड, ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या आंतरवर्तुळात वावरतात. रोज ट्रम्पशी काही मिनटं त्यांचा फोनवर संवाद असतो. त्यामुळे त्यांची सूत्र बऱ्यापैकी विश्वासार्ह असतात, सगळी फेकमफेक करणारी सूत्र नसतात. तर त्यांनी एक साधारणतः असं एक झालेल्या घडामोडी अशा प्रकारे मांडलेल्या आहेत की अमेरिकेने एक 14 पॉईंट्सचा 14 मुद्द्यांचा मसुदा इराणकडे पाठवलाय. त्याला MOU म्हणता येईल, सामंजस्य करार. सामंजस्य कराराला काही तसा अर्थ नसतो, पण एक निदान दोन्ही पार्टी एकाच पानावर आहेत, एकाच गोष्टीबद्दल बोलत आहेत हे तर त्याच्यातनं लक्षात येतं. आणि हा सामंजस्य करार पाठवलेला आहे. या सामंजस्य करारात अमेरिकेने वेगवेगळे मुद्दे घातलेले आहेत. त्याच्यामध्ये काय आहे तर साधारणतः असं हे आहे की हा सामंजस्य करार इराणनी त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या की अमेरिका आणि इराण दोघांनी त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या की मग पुढे जाऊन 1 महिनाभरात हळूहळू अमेरिका आखाताबाहेरचा वेढा कमी करेल आणि सगळ्या जहाजांना इन्क्लुडिंग इराणच्या जहाजांना जायला परवानगी देईल. इराणही हळूहळू आखातातनं सगळ्या जहाजांना जायला परवानगी देईल. म्हणजे इराणच्या जहाजांना बाहेर जाऊन तेल विकता आलं
तर एका प्रकारे इराणच्याही त्याच्यामध्ये इराणचा आर्थिक रसद पुरवठा होणार आहे, कारण त्यांचा संपूर्ण देश तेलावर अवलंबून आहे, त्यामुळे त्यांना तेल विकता येणार आहे. दुसरी गोष्ट त्याच्यातनं होणार आहे ते म्हणजे इराणची जहाजं जेव्हा बाहेर जायला लागतील, इराणकडे तेल साठवण्याची जागा नाही आहे आणि तेलाच्या विहिरी अशा आहेत की एकदा तुम्ही खोदल्या की त्या तुम्ही बंद करू शकत नाही, तुम्हाला कंटिन्युअस तेल उपसावं लागतं, नाही तर त्या विहिरी ब्लॉक होतात, डॅमेज होतात. आणि त्याच्यामुळे आता अशी परिस्थिती आहे की इराणचं सगळा साठवणूक करण्याची क्षमता संपत आली आहे आणि आता जर हे युद्ध थांबलं नाही तर त्यांची क्षमता संपल्यानंतर एक तर त्यांना ते तेल समुद्रात सोडावं लागेल किंवा मग युद्ध वाढवावं लागेल, असं काहीतरी करावं लागेल, नाहीतर त्यांच्या तेल विहिरी नादुरुस्त होतील. त्याच्यामध्ये ते तेल उलटं जाऊन त्याच्यामध्ये सगळ्या त्या चोकअप करेल आणि त्याच्यामुळे इराणला याच्यातनं त्यांचा तेलाचा उद्योग वाचवायची संधी मिळते. याच्यामध्ये अमेरिकेची अपेक्षा आहे की इराण त्यांचा अण्वस्त्र आपण बनवणार नाही असं स्वतःहून घोषित करेल. नंतर त्यांचं अणु इंधन समृद्धीकरण युरेनियम एनरिचमेंट कार्यक्रम आहे तो 12 वर्षांसाठी तो स्थगित स्वतःहून की मी स्वतः आता एनरिच करणार नाही आणि 12 वर्षांसाठी, काही जण म्हणतात 15 वर्षांसाठी स्थगित करून, कारण ओबामांनी 10 वर्षाची अट घातली होती, आता हे 12 वर्षाची, कारण ट्रम्पच्या तिरीवर 24 ही असलीच पाहिजे आणि म्हणून 12 वर्षाची अट आहे, काही जण म्हणतात 15 वर्षाची आहे आणि त्यानंतरही फक्त 3.5% युरेनियम एनरिच केलं जाईल आणि या युद्धासाठी इराणचं जे काही नुकसान झालं या युद्धामुळे त्याची भरपाई म्हणून इराणची जी गोठवलेली संपत्ती आहे अमेरिकेने, ती संपत्ती, ते पैसे त्यांना दिले जातील, म्हणजे त्यांच्याकडे कॅश लिक्विडिटी येईल आणि इराणवरचे निर्बंध टप्प्याटप्प्यांनी हटवले जातील. हा MOU आहे. हा MOU झाल्यावर पुन्हा मधल्या काळात वाटाघाटी होतील. त्या वाटाघाटी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद किंवा स्वित्झर्लंडमधलं जिनेवा इथे या वाटाघाटी होतील. त्या वाटाघाटी फिसकटल्या तर पुन्हा पहिले पाडे 55 पुन्हा दोन्ही देश एकमेकांशी युद्ध लढू शकतील. पण जर या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर मग हे युद्ध थांबेल वगैरे वगैरे वगैरे. आता हे 14 मुद्दे आहेत, ते मान्य करायला इराणला 48 तास ट्रम्प यांनी दिलेले. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची चीनमध्ये बेजिंगला आहेत. डोनाल्ड ट्रम्प पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात, कारण आज तारीख किती आहे, 6 तारीख आहे, म्हणजे खरं तर पुढच्या आठवड्यात ते चीनमध्ये जाऊन शी जिनपिंग यांच्याशी भेट घेणार आहेत. एकदा ऑलरेडी त्यांचा चीन दौरा पुढे ढकललेला आहे आता, त्यामुळे त्यांच्यासाठी पण हा बेइज्जतीचा विषय झाला की आणखीन पुन्हा एकदा ढकलला तर लक्षात येतं की ट्रम्प यांच्या हातात कार्ड्स नाही आहेत, ट्रम्प यांची बाजू कमकुवत आहे आणि त्यामुळे त्याच्या आत हे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की बघा मी हे युद्ध थांबवलं, इराण आता अण्वस्त्र बनवणार नाही हे त्यांनी स्वतःहून घोषित केलं आहे आणि त्यांनी अणुइंधन समृद्ध करणार नाही हे घोषित केलं आहे वगैरे वगैरे. आता मुद्दा असा आहे की हे असं MOU साईन केलं म्हणजे मराठीत म्हणे लबाडा घरचा अवताण जेवल्याशिवाय जाऊ नये. दोन्ही बाजू याच्यामध्ये लबाड आहेत. दोघांनाही हे काही सामंजस्य करार आहे तो काही मान्य करण्यास, त्याचं काही अंमलबजावणी करण्यास दोघांची तयारी असं वाटत नाही. खोटं बोलण्यात दोघेही एक्सपर्ट आहेत आणि त्यामुळे जरी सामंजस्य करार झाला तरी त्याच्यातनं युद्ध संपेल का, तर उत्तर नाही आहे. अमेरिकेची जहाजं तिथे किती काळ राहतील हा प्रश्न आहे. पण कुठेतरी अमेरिकेच्याही लक्षात आलं की ते बळाचा वापर करून होर्मुझची सामुद्रधुनी खुली करू शकत नाही. काल इराणनी एक नवीन नकाशा प्रसिद्ध केला, त्याच्यात त्यांनी दाखवलं 2 रेषा आखून दाखवल्या की संयुक्त अरब अमिराती किंवा UAE त्याचा जवळपास सगळ्याचा सगळा किनारा हा इराणच्या टेरिटोरियल वॉटर्समध्ये, त्यांचा जो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे त्याच्यामध्ये येतो आणि त्याच्यामुळे त्या भागात ते हल्ला करू शकतात, कारण ऑलरेडी युद्ध सुरू आहे. आणि ते झाल्यानंतर आणि त्यांनी काल फुजैरा इथे हल्ला केल्यानंतर कदाचित ही परिस्थिती बदलली. पण याच्यातनं आता चित्र स्पष्ट दिसतंय की ट्रम्प यांना नक्की काय करायचं ते सुधरत नाही आहे, कळत नाही आहे आणि त्याच्यातनं हे युद्ध थांबण्याकडे वाटचाल होते का, म्हणजे ट्रम्प यांची फजिती झालेली आहे ही गोष्ट नक्की आहे. पण तरी देखील त्यांचा असा प्रयत्न आहे की इराणला याची किंमत चुकवावी लागेल. आता चुकवावी लागेल तर कशी लागेल, तर दगाबाजी केली तर चुकवावी लागेल आणि त्यामुळे ट्रम्प कदाचित आत्ता आपली फजिती झाली हे मान्य करून माघार घेतल्याचं नाटक करतील आणि पुन्हा हल्ला करतील. अमेरिका पुन्हा हल्ला करेल, कदाचित अमेरिका हल्ला करणार नाही, UAE हल्ला करेल, कोणतरी हल्ला करेल. आणि इराण त्यालाही हे सगळं माहिती आहे की अमेरिकेचा कावा त्यालाही माहिती आणि त्यामुळे इराण देखील जरी त्यांनी सामंजस्य करार त्याला हो म्हटलं
तरी इराणला माहिती आहे की अमेरिकेचे हात आता दगडाखाली आलेले आहेत आणि तेही अमेरिकेकडनं पूर्ण किंमत वसूल केल्याशिवाय, व्याजाशिवाय वसूल केल्याशिवाय तेही तशी काही कन्सेशन देणार नाहीत. आणि त्यामुळे दर आठवड्यात म्हणजे काय म्हणतात ना, लांडगा आला रे आला त्याची जी हाळी देऊन लोक घाबरतात आणि मग नंतर पुन्हा लांडगा आलाच नाही, कशी गंमत केली, अशी जी गोष्ट होती, तशा प्रकारे दर आठवड्याला आता युद्ध होणार म्हणून धमकी द्यायची, तेलाचे भाव वाढवायचे. काल पुन्हा $114 गेले होते, आज घोषणा झाली लगेच $100 खाली आले. आता पुन्हा 48 दिलेत. आता 48 तास झाल्यावर कदाचित शुक्रवारी पुन्हा एकदा घोषणा करतील की आता इराणवर हल्ला नक्की आहे, पुन्हा तेलाचे भाव वाढतील. हा सगळा खेळ आहे, त्याला जग कंटाळलेलं आहे आणि लोकांना आता लक्षात लागलं की आता हे असंच आपल्याला जगायचं आहे. म्हणजे कुठेतरी याचे जगावर परिणाम होणार आहेत, आपल्याही आयुष्यावर परिणाम होणार आहेत. ते परिणाम आपल्याला सहन करायचे. कोविडच्या काळात आपण हे सगळे परिणाम सहन केले होते, आताही सहन करावे लागतील. पण हा जो तमाशा चालू आहे तो आता सहन करायची लोकांची ताकद, सहनशक्ती जशी संपलेली आहे तशी ताकदही संपलेली आहे. पण आता लोकांना त्याचं काही वाटेनसं झालं की काय होईल, फारतर काय होईल, ते येणार नाही ना, ठीक आहे बघून घेऊ. आणि ही जी परिस्थिती आहे ही जास्त चिंताजनक किंवा धोकादायक आहे, कारण त्याचे जगाच्या अर्थव्यवस्थेवर खूप खोलवर परिणाम होणार आहेत. कुठेतरी राजकीय नेत्यांचा, जागतिक नेत्यांचा अहंकार हा त्यांच्या राष्ट्रीय हितापेक्षा महत्त्वाचा होताना दिसत आहे. पण ज्या प्रकारे वक्तव्य केली जात आहेत ट्रम्प प्रशासनातल्या मार्को रुबियोकडून, ट्रम्पकडनं, ते बघता त्यांनी हा सगळा प्रकार कुठेतरी हसण्यावरी जात चालल्याचं दिसत आहे. पण आपल्या दृष्टीने त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे शेअर बाजार त्याच्यातनं उसळलेला आहे. बराक रावीडच्या मताप्रमाणे दोन्ही देश अगदी आत्तापर्यंत 2 महिन्यात जेवढे जवळ होते करार करण्याच्या, त्याच्यात सगळ्यात जवळ आलेले आहेत. आणि त्यामुळे आता 100% खात्री आहे अशी त्या बराक रावीडचे संजय राऊत होऊ नयेत, एवढीच माझी अपेक्षा आहे. कारण संजय राऊतांचं काय झालं ते आपण बघितलंच आहे. 2, 3, 4 वर्ष, किती वर्ष मला आठवत नाही, सगळ्या जगाने म्हणजे सगळ्या भारताने आणि त्याच्यातही सगळ्या महाराष्ट्राने त्यांना गांभीर्याने घेतलं. अजूनही ते पत्रकार परिषद घेतात. पण आता काही कुणी लोकांचा त्यातला रस संपलेला आहे. लोक त्याच्याकडे गंमत म्हणूनही बघेनासे झालेले. तीच गोष्ट आंतरराष्ट्रीय राजकारणात इराण आणि अमेरिका युद्धाची होते की काय, अशी शक्यता आता वाटत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.